तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्षरा भांगेच्या नशेत सगळ्यांना म्हणत असते की या आहेत भुवनेश्वरी सूर्यवंशी. या मॅडम स्वतःचंच खरं करतात, दुसऱ्या कोणाचं काही ऐकून घेत नाही आणि जे कोणी यांचं ऐकत नाही यांना चॅलेंज करतं त्यांच्या या माझ्यासारखी अवस्था करतात. आणि मग त्यानंतर ती रडू लागते. तर अक्षराचं असं वागणं बघून तिचे बाबा खाली मान घालतात. तर इतर सगळेजणसुद्धा घाबरलेले असतात. चंची आणि दुर्गी मात्र हसतच हा सगळा प्रकार बघत असतात. आणि मग त्यानंतर अक्षरा अधिपतीला म्हणते की बघा अधिपती, 2 मिनिटामध्ये मी भुवनेश्वरी सूर्यवंशी झाले. आता तुम्ही त्यांना जो मान देता ना तो मान मला सुद्धा द्या. आणि ते ऐकून अधिपती वेड्यासारखा हसू लागतो. तो म्हणत असतो की तुम्ही मास्तरीणबाई आहात की आईसाहेब तेच आम्हाला कळत नाही. आणि त्यावर अक्षरा भुवनेश्वरीकडे बघत म्हणते की बघा मॅडम, मी 2 मिनिटामध्ये भुवनेश्वरी झाले, पण तुम्ही मास्तरीणबाई होऊ शकता का? मास्तरीणबाई होणं खूप अवघड आहे. तुम्हाला कधीच मास्तरीणबाई होता येणार नाही. आणि मग ती रडू लागते. आणि तिचं ते बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. भुवनेश्वरी तर रागातच तिच्याकडे बघत असते. आणि मग त्यानंतर अक्षरा अधिपतीकडे जात म्हणते की मला सांगा अधिपती, तुम्ही कोणाचं ऐकता, मास्तरीणबाईंचं की आईसाहेबांचं? आणि त्यावर अधिपती हसतच म्हणतो की आधी मी आमच्या आईसाहेबांचं ऐकायचो, कारण त्यावेळी मास्तरीणबाई नव्हत्या, पण आता मी दोघींचंही ऐकतो. आणि त्यावर अक्षरा हसतच म्हणते मग अधिपती, जर तुम्हाला तुमच्या आईसाहेबांनी सांगितलं की उडी मारा आणि मी सांगितलं की खाली बसा, मग तुम्ही काय कराल? आणि त्यावर अधिपती उडी मारून खाली बसतो आणि हसू लागतो. तो म्हणतो की बघा, मी दोघींचं सुद्धा ऐकलं. आणि ते ऐकून अक्षरासुद्धा मोठमोठ्याने हसू लागते. त्यानंतर ते अधिपतीला म्हणते की चला आता पुढचं चॅलेंज. आता तुमच्या आईसाहेबांनी सांगितले की कान पकडा आणि मी सांगितले की उठाभाषा काढा. आता तुम्ही काय करणार? आणि मग अधिपती म्हणतो की सोपं आहे. आणि तो कान पकडून उठाभाषा काढायला सुरुवात करतो. तो म्हणतो की बघा मास्तरीणबाई, मी तुमच्या दोघींचं सुद्धा ऐकलं. आणि मग अक्षरा त्याला म्हणते की आता पुढचं चॅलेंज, तुमच्या आईसाहेबांच्या हाताला धरून त्यांना घराबाहेर काढा. आणि अक्षराचं हे बोलणं ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. तर अधिपतीसुद्धा तिच्याकडे बघतच राहतो. तो म्हणत असतो की नक्की कोण मास्तरीणबाई आणि कोण आईसाहेब तेच आम्हाला कळत नाही. आणि त्यावर अक्षरा रडतच म्हणते की आता ते तुम्हालाच ठरवायचं आहे अधिपती. मात्र अधिपती फक्त हसत असतो आणि अक्षराकडे आणि भुवनेश्वरीकडे बघत असतो. आणि मग त्यावेळी भुवनेश्वरी मोठ्याने त्या दोघांवर ओरडते आणि तिथे जमलेल्या इतर लोकांना जायला सांगते. आणि तीसुद्धा आतमध्ये जाण्यासाठी निघते. अक्षरा रडतच तिला आवाज देत थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण ती सरळ आतमध्ये निघून जाते. आणि मग त्यानंतर अधिपती त्या स्टेजवर बसतो. तो अक्षरालासुद्धा त्याच्याजवळ ओढून घेतो. आणि त्यावेळी त्या दोघांचंही डोकं एकमेकांच्या डोक्यावर आपटतं आणि ते पुन्हा हसायला सुरुवात करतात. हसता हसता अधिपती स्टेजवरून खाली कोसळतो. शिवानी ओंकार पटकन त्याच्याजवळ जातात. तर इकडे अक्षरासुद्धा बेशुद्ध होते. आणि मग त्यानंतर शिवानी आणि इरा तिला तिच्या रूममध्ये घेऊन जातात. तर इतर लोक अधिपतीला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षराला जाग येते, मात्र तिचं डोकं खूप दुखत असतं. तितक्यात तिला दरवाजाचा आवाज येतो, त्यामुळे ती कशीबशी दरवाजा उघडते. आजी आणि चंची त्या ठिकाणी आलेल्या असतात. चंची तिला विचारते की उडाली का तुझी झोप? किती वेळ झाला आहे आम्ही दरवाजा वाजवतोय, काय करत होती तू? आणि त्यावर अक्षरा सांगते की मी आत्ताच उठले. त्यावर आजी तिला विचारतात की तुला आता बरं वाटतंय ना? त्यावर अक्षरा सांगते की माझं डोकं थोडं दुखत आहे, पण मला एक गोष्ट कळत नाही आहे की मी ही साडी आणि दागिने का घातले होते? आणि ते ऐकून आजी आश्चर्याने तिला विचारतात, म्हणजे काल रात्री काय घडलं ते तुला काहीच आठवत नाही आहे का? आणि त्यावर अक्षरा सांगते की नाही, मला खरंच काही आठवत नाही आहे. आणि मग चंची म्हणते की अधिपती कुठे आहेत? त्यावर अक्षरा म्हणते मलाही माहीत नाही. आणि मग आजी तिला सांगतात की थोड्या वेळानंतर खाली ये, भुवी तुला सगळं काही सांगेल. आणि मग त्या दोघीजणी तेथून निघून जातात. त्यानंतर आजी किचनमध्ये जाते. दुर्गीसुद्धा त्या ठिकाणीच असते. आजी काळजीतच म्हणत असते की मोठे मालकसुद्धा आजारी आहेत, नाहीतर त्यांनी तरी मध्यस्थी केली असती. आता त्या पोरीच्या बाजूने बोलायला कोणीही नाही. भुवी काय शिक्षा देईल तिला काय माहीत? आणि त्यावर दुर्गी हसतच म्हणते की आता सुनबाईंनी चूकच अशी केली आहे म्हटल्यावर शिक्षा तर होणारच ना.
त्यावर आजी म्हणते ते बरोबर आहे, पण मला असं वाटतं की सुनबाईच्या आणि अधिपतीच्या दुधात कोणीतरी काहीतरी मिक्स केलं होतं, त्याशिवाय ते असं वागणार नाही. पण ते ऐकून दुर्गी म्हणते की असं कसं आत्या, आपण सुद्धा तेच दूध पिलो ना, आपल्याला कुठं काय झालं. मात्र आजी म्हणत असते की नाही, नक्कीच त्यांच्या दुधात कोणीतरी काहीतरी टाकलं असणार. आणि मग ती दुर्गीला विचारते तूच तर काही केलं नाही ना. त्यामुळे दुर्गी घाबरून म्हणते की आत्या असं काय बोलते तू, मी कशाला काही करेल. त्यामुळे मग आजी म्हणते की कदाचित अधिपतींच्या मित्रांपैकी कोणी त्यांची ही मस्करी केली असेल. आणि मग त्यानंतर ती बाहेर जाते. तर चंची त्या ठिकाणी येत आनंदानेच दुर्गीला मिठी मारते. ती खूपच खुश असते आणि दुर्गीला सांगते की आता बघ, मी मावशीच्या पावलावर पाऊल टाकून कशी या घरामध्ये स्वतःची जागा निर्माण करत आहे ते. त्यामुळे दुर्गीसुद्धा खुश होते आणि आनंदाने तिची दृष्ट काढते. त्यानंतर ती चंचीला अधिपतीबद्दल विचारते, पण चंची सांगते की अधिपती घरात नाही आहेत, ते सकाळीच कुठेतरी निघून गेलेत, कदाचित मावशीला घाबरून पळून गेले असतील. आणि ते ऐकून दुर्गीसुद्धा हसू लागते. त्यानंतर अक्षरा खाली येते. चंची, दुर्गी आणि आजी त्या ठिकाणीच असतात. अक्षरा त्यांना विचारत असते की नेमकं काय झालं आहे. आणि त्यावेळी मग भुवनेश्वरीसुद्धा त्या ठिकाणी येते. ती अक्षराला विचारते झाली की नाही झोप तुमची. त्यावर अक्षरा म्हणते हो मॅडम, पण नेमकं काय झाले, तुम्ही मला आत्ता का बोलावलंय. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते म्हणजे तुम्हाला काही आठवतच नाही का. आणि त्यावर अक्षरा म्हणते की खरंच मला काहीच आठवत नाही, प्लीज मला कोणीतरी सांगा काय झालं आहे. आणि त्यावर भुवनेश्वरी हसतच म्हणते की हे बरं आहे तुमचं, म्हणजे एकीकडे म्हणायचं की आम्ही नाटक करतो आणि दुसरीकडे तुम्हीच आता आम्हाला आठवत नाही असं सांगताय का. खरंच तुम्हाला काही आठवत नाही की फक्त नाटक करताय. आणि त्यावेळी मग दुर्गी म्हणते की ताई, माझ्याकडे कालचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, ते जर सुनबाईला दाखवलं तर तिला सगळं आठवेल. आणि मग ती काल रात्रीचा व्हिडिओ अक्षराला दाखवते. आणि तो व्हिडिओ बघून तर अक्षराला मोठा धक्काच बसतो. ती शरमेने खाली मान घालते. तर भुवनेश्वरी तिला विचारत असते की का केलं तुम्ही असं सुनबाई. त्यावर अक्षरा म्हणते की मॅडम, मला खरंच काहीच आठवत नाही आहे. मात्र भुवनेश्वरी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही. ती म्हणते की आता तर आमच्याकडे पुरावासुद्धा आहे आणि साक्षीदारही. हवं तर आम्ही तुमच्या वडिलांना देखील बोलावून घेतो, ते सुद्धा काल इथेच होते. मात्र अक्षरा म्हणत असते की मॅडम, माझ्यावर विश्वास ठेवा, मला खरंच काही आठवत नाही आहे. आणि मग आजीसुद्धा तिची बाजू घेत भुवनेश्वरीला सांगतात की अगं, सुनबाईच्या आणि अधिपतीच्या दुधात कोणीतरी काहीतरी मिसळलं होतं. मात्र भुवनेश्वरी म्हणते की कदाचित यांनीच काहीतरी मिसळलं असेल, जे मनात आहे ते सगळ्यांसमोर बोलता यावं म्हणून, आणि कोणी यांच्यावर संशय घेऊ नये म्हणून यांनी मग अधिपतींच्या दुधात सुद्धा ते मिसळलं असेल. आणि ते ऐकून अक्षराला काय बोलावं तेच सुचत नाही. दुर्गी आणि चंची मात्र खूपच खुश होतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.